श्रीराम समर्थ. निच उत्तर सहाणे प्रत्युत्तर न देणे, आला क्रोध सावरणे तो सत्वगुण. कोणी टाकून बोलला तर तो जो सहन करतो त्याला तसेच उलट उत्तर देत नाही. राग आला तर आवरतो तो सत्वगुण होय. अन्यायविण गांजिती नाना परे पिडा करती, तितकोची साठवी चित्ती तो सत्वगुण. दुःख गिळणे निंदकावर उपकार करणे, इंद्रिय दमन करणे, नामस्मरणे विश्वास असणे, संताला शरण जाणे, त्याची कृपा होणे, लोक शहाणे करणे, ग्रंथ जमविणे, दुसऱ्याचे दुःख सहन न होणे, ही सत्वगुणांची सर्वसामान्य लक्षणे आहेत. आपण अन्याय केला नसताना कोणी आपल्याला छळतात, अनेक प्रकारे दुःख देतात, ते सगळे जो शांतपणे गिळतो, सहन करतो तो सत्वगुण होय. शरीरे घीस साहाणे, दुर्जनासी गिळ मिळवून जाणे, निंदकास उपकार करणे, हा सत्वगुण. जो देहाने दुसऱ्यासाठी झीज सोसतो, दुर्जनांशी आपलेपणाने वागतो, निंदकावर उपकार करतो तो सत्वगुण होय. मन भलतीकडे धावे, ते विवेके आवरावे, इंद्रिय दमन करावे तो सत्वगुण. मन ऐकत नाही, नको त्या गोष्टींच्या मागे धावते, ते विवेकाने जो आवरतो, इंद्रिय ताब्यात ठेवून वागतो तो सत्वगुण होय. सत्क्रिया आचरावी, असत्क्रिया त्यागावी, वाट भक्तीची धरावी तो सत्वगुण. ज्याला प्रातस्नान आवडते, सत्कर्मे करावी, दुष्कर्मे सोडून द्यावी, भक्तीच्या मार्गाने जावे तो सत्वगुण होय. जया आवडे प्रातस्नान, आवडे पुराण श्रवण, नाना मंत्री देवतार्चन, करी तो सत्वगुण. ज्याला प्रातस्नान आवडते, पुराण ऐकणे आवडते, ज्याला मंत्र म्हणून केलेली देवाची पूजा आवडते, तो सत्वगुण होय. पर्वकाळी अति सादर, वसंत पूजेस तत्पर, जयंत्याची प्रीती थोर तो सत्वगुण. ज्याला पर्वकाळांबद्दल मोठा आदर असतो, वसंत पूजेची फार आवड असते आणि देवाच्या जन्मोत्सवाबद्दल अतिप्रेम असते, तो सत्वगुण. विदेशी मेले मरणे, तयास संस्कार देणे, अथवा सादर होणे तो सत्वगुण. कोणी बेवारस परदेशी माणूस मेला तर जो त्याचा अग्निसंस्कार करतो किंवा त्या संस्काराला हजर राहतो तो सत्वगुण. कोणी एकास मारे, तयास जाऊन वारे, जीवबंधन मुक्त करे तो सत्वगुण. एक इसम दुसऱ्याला मारहाण करीत असेल तर मध्ये पडून जो मारामारी थांबवतो, अडकलेल्या लोकांना सोडवितो, तो सत्वगुण होय. लिंगे लाखोली अभिशेष, नामस्मरणे विश्वास, देवदर्शनी अवकाश तो सत्वगुण. लिंगार्चन करणे, लाखोली वाहणे, अभिषेक करणे, नामस्मरणावर श्रद्धा असणे, काही करून देवदर्शनासाठी वेळ काढणे म्हणजे सत्वगुण होय. संत देखोनी धावे, परम सुख हे लावे, नमस्कारे सर्व भावे तो सत्वगुण. संत बघितल्याबरोबर चट दिशी त्याच्या जवळ जातो, त्याच्या दर्शनाने आनंदाने भरून जातो आणि अगदी मनापासून त्याला नमस्कार करतो, तो सत्वगुण होय. संत कृपा होय जयास, तेणे उद्धरेला वंश, तो ईश्वराचा अंश सत्वगुणे. संतांची कृपा ज्याच्यावर होते त्याने आपल्या वंशाचा उद्धार केला असे समजावे. सत्वगुणामुळे त्याच्या ठिकाणी ईश्वराचा अंश अधिक असतो. सन्मार्ग दाखवी जना, जो लावी हरिभजना, ज्ञान शिकवी अज्ञाना तो सत्वगुण. जो लोकांना सन्मार्ग दाखवतो, त्यांना भगवंताच्या भक्तीला लावतो, अज्ञानी लोकांना शिकवितो, ज्ञान शिकवितो, तो सत्वगुण होय. आवडे पुण्य संस्कार, प्रदक्षिणा नमस्कार, जया राहे पाठांतर तो सत्वगुण. ज्याला पुण्य संस्कार, देवप्रदक्षिणा आणि देवास नमस्कार या गोष्टी आवडतात, ज्याच्यापाशी पाठांतर असते, तो सत्वगुण. भक्तीचा हव्यास भारी, ग्रंथ सामग्री जोकरी, धातू मूर्ती नाना परे पूजी तो सत्वगुण. ज्याला भक्तीची फार उत्कट इच्छा असते, जो ग्रंथ संग्रह करतो,
जो अनेक प्रकारच्या धातू मूर्तीची पूजा आवडीने करतो तो सत्वगुण होय. झळफळीत उपकरणे, माळा गवाळे, आसने, पवित्रे सोज्वळे वसने तो सत्वगुण. देवपूजेची स्वच्छ चकचकीत भांडी, जपाच्या माळा, गोमुखी, आसने, पवित्र स्वच्छ वस्त्रे ज्याला आवडतात तो सत्वगुण होय. परपीडीचे वाहे दुःख, परसंतोषाचे सुख, वैराग्य देखून हरिक मानी तो सत्वगुण. दुसऱ्याला दुःख झाले की ज्याला दुःख होते, दुसऱ्याला संतोष झाला की ज्याला सुख वाटते, वैराग्य पाहून ज्याला आनंद होतो तो सत्वगुण होय. परभूषणे भूषण, परदूषणे दूषण, परदुःखे सिणे जाण तो सत्वगुण. जो दुसऱ्याचे भूषण ते आपले भूषण व दूषण ते आपले दूषण मानतो, दुसऱ्याच्या दुःखाने जो सदा कष्टी होतो तो सत्वगुण. आता सो हे बहुत देवी धर्मी ज्याचे चित्त, भजे कामना रहित तो सत्वगुण. आता फक्त 3 ओव्यात संबंध समासाचा सारांश सांगतात. विस्ताराने सांगितलेले सत्वगुणाचे लक्षण आता पुरे. थोडक्यात सांगतो की देवाची आणि धर्माची ज्याला मनापासून आवड आहे, ज्याचे चित्त देवात आणि धर्मात रमते आणि इच्छा न ठेवता जो भगवंताची भक्ती करतो तो सत्वगुण होय. ऐसा हा सत्वगुण सात्विक, संसार सागरी तारक, येणे उपजे विवेक ज्ञान मार्गाचा. सात्विक माणसाच्या अंगी आढळणारा हा सत्वगुण संसार सागरातून तारणारा आहे. त्याने ज्ञान मार्गातील आत्मा अनात्म विवेक उत्पन्न होतो. सत्वगुणे भगवत भक्ती, सत्वगुणे ज्ञानप्राप्ती, सत्वगुणे सायुज्य मुक्ती पाविजेते. सत्वगुणाने भगवंताची भक्ती घडते, सत्वगुणाने ज्ञानाची प्राप्ती होते. मनुष्य आत्मज्ञानी होतो, सत्वगुणानेच सायुज्य मुक्ती मिळते. ऐसी सत्वगुणाची स्थिती स्वल्प बोलले यथामती, सावध होऊन श्रोती पुढे अवधान द्यावे. अशी सत्वगुणांची अवस्था थोडक्यात माझ्या बुद्धीप्रमाणे मी सांगितलेली. श्रोत्यांनी सावध व्हावे व पुढील समासाकडे लक्ष द्यावे. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे सत्वगुण नाम समास 7वा समाप्त. श्रीराम समर्थ.